श्लोक 115. तुटे वाद संवाद तेथे करावा, विवेके अहम भाव हा पालटावा. जनी बोलण्यासारखे आचरावे, क्रिया पालटे भक्ती पंथेची जावे. नाव मनोहर जोगळेकर, वय 84 वर्ष 11 महिने 5 दिवस. मी अनुराधा राजाध्यक्ष यांनी आयोजित केलेल्या मनाच्या श्लोकांवर आधारित स्पर्धेत भाग घेतला आहे. ह्या व्हिडिओत अनुराधाताई आणि त्यांच्या साथीदारांचे विवेचन मला भावले. पूर्वी वादविवाद करायचो, मीच कसा बरोबर हे समोरच्याला पटवून द्यायचा प्रयत्न करायचो. हल्ली मी वादविवादांपासून कोसो दूर राहतो. अहंकार व गळची बाधा स्वतःला होऊन देत नाही. बोले तैसाचा रे त्याची वंदावी पाऊले, हे सतत लक्षात ठेवतो आणि तसे आचरणात आणण्याचा प्रयत्नही करतो. राग आला की मी कोणाला फाडफाड बोलत नाही, लगेच उत्तरही देत नाही, कधीच खोटे आश्वासनही देत नाही. परमपिता परमेश्वराची मानसपूजा करतो. त्याच्याकडे एकच मागणे मागतो, इतनी शक्ती हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रस्ते से अपनी, भूल कर भी कभी भूल होना. समर्थ एक वेगळ्याच प्रकारचे संत होते. त्यांनी मनाला चांगल्या उत्तम व्यावहारिक गोष्टी ओघवत्या भाषेत सांगितल्या, त्या आचरणाला आणल्या तर आपल्या मनालाही समाधान मिळेल आणि आपण त्या रामाचे भक्त सुद्धा हो. भक्ती मार्गाने जायचे म्हणजे सत्कार्य तर करायचेच, पण मनात इदम न मम हाही गोष्ट करायचा आणि तो भावही ठेवायचा. दान करायचे, पण त्या दानाला रामानेच आपल्याला पात्रता दिली हेही विसरायचे नाही. वागण्यात विवेक संयम ठेवला तर आपसुकच आपणाला उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही ही स्थिती येईल. आधी वचन द्यायचेच नाही, पण वचन दिलेच तर प्राण जाये पर वचन न जाये हा बाणा ठेवायचा. हा श्लोक माणसाने माणसाशी माणसासारखे कसे वागावे हे सहज सोप्या आणि रसाळ भाषेत सांगतो. मी कचेरीत कामावर असताना या श्लोकात सांगितल्याप्रमाणे वागलो. त्यामुळे माझे सहकारी मला पाहिल्याबरोबर आला रे आला, ओम स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्था, जय जय स्वामी समर्था वाला आला म्हणायचे. अस्तु शुभम भवतु.